एकदम हे दिसतंय रे. आपले रोजचे रेग्युलर सेटिंग घे. हां बस ठीक आहे. रेग्युलरच आहे ना आपलं. हां नाही ठीक आहे. येऊन जाईल, कळून जाईल लगेच. चला आता आवाज येतोय का बघा. आवाज चेक करा बेटा, ऑनलाईन वाले सगळे. चलो 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 पटापट आवाज चेक करा सगळ्यांनी. येस योगेश भाऊ म्हणतात बाबा शेवटपर्यंत साथ दिली मास्तर, धन्यवाद. आपण धोका नाही देते बेटा, काय टेन्शन नाही. चलो कमिट केलं होतं, तिसरं लेक्चर घेतोय, तिसरा पार्ट. फक्त थोडं तब्येत 4 दिवस झाला डाऊन आहे, तरी पण चालू आहे, काही विषय नाही आहे. ठीक आहे पटापट शेअर करा, 1 मिनिटात चालू करून टाकतो. ऑलरेडी थोडं एक ऑफलाईन बॅच चालू होती आपली, त्यांचं बॅच संपून तुमचं चालू केलं आहे, त्याबद्दल थोडीशी माफी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. 15-20 मिनटं उशीर झाला, परंतु बॅच ऑलरेडी चालू होती माझी. ती बॅच त्यांना सोडल्यानंतर मग तुमचं लाईव्ह चालू केलं आहे. ठीक आहे चला, गणपूर्ती झाली आपली. ओके डनाडन. ओके चला मग आता आजचा हा जो तिसरा सेक्शन आहे आपला. आता सगळ्यात पहिल्यांदा एक कंबाईंड संदर्भात तुम्हाला लोकांना एक बेसिक काही छान छान गोष्टी ऐकून घ्या सगळ्यांनी. खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, त्या महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये तुम्हाला लोकांना आता परीक्षेसाठी एक लास्ट टप्पा. मी आता काय स्ट्रॅटेजी सांगायची वेळ नाही, आता स्ट्रॅटेजी सांगून झाली माझी आता. ठीक आहे ठीक आहे. सो ऐका सगळ्यांना आता काय ते सुनो. तर आपल्याला जे काही 15 प्रश्न असणार आहेत, 15 प्रश्न. ठीक आहे, आपण जर समजा 2017 पासून 17, 2018, 2019 या 3 वर्षांचा जो विचार केला, ठीक आहे, हे जरा जास्त महत्त्वाचं आहे. या आधीचा पॅटर्न वेगळा होता, या 3 वर्षातला पॅटर्न वेगळा. आपण कंबाईंडचं बोलतोय फक्त. सीसॅटचे प्रश्न पत्रिकेचा पॅटर्न वेगळा असतो, लक्षात घ्या सगळ्यांनी. परंतु कंबाईंडचा ग्रुप बीचा पॅटर्न वेगळा असतो. ठीक आहे, त्यामध्ये मोस्टली तुम्हाला लोकांना जर आतमध्ये आपण सेक्शन्स पाहिल्या 15 क्वेश्चन्समध्ये, तर नंबर 1 आपल्याला जो काय वर्बल रिजनिंगचा जो काय भाग आहे, वर्बल रिजनिंग. ठीक आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. वर्बल रिजनिंग मध्ये काय असतं, तो वर्बल रिजनिंग मध्ये तुम्हाला लोकांना सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं व्यवस्थित आहे ना. हां ते जॉईन थांबा 1 मिनिट, ते उडू द्या मला. इधर घ्या, क्विट. ओके वर्बल रिजनिंगचा जो भाग असतो, ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट टॉपिक कोणते कोणते जे आतापर्यंत तुम्हाला मागच्या काही 10, 11, 12 यूट्यूब आपण लाईव्ह घेतले मागचे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला लोकांना ते ब्लड रिलेशन, नातेसंबंधचे काही तुम्हाला प्रकार सांगितले. ठीक आहे, नातेसंबंधासोबत तुम्हाला लोकांना परत ते आणखी मी सिलॉगिझमचं सांगितलं, सिलॉक्स असेल. ठीक आहे, आणि तुम्हाला लोकांना नंबर 3 मी सांगितलं होतं पझल टेस्ट. पझल टेस्टमध्ये तुम्हाला लोकांना नंबर 4 इथं कोडिंग वगैरे सांगितली होती, कोडिंगचे प्रश्न होते, कोडिंगमध्ये कंपॅरिझन होतं. ठीक आहे, सांकेतिक भाषा होती. ठीक आहे, मग ते परत सांकेतिक भाषा परत सेपरेट तुम्हाला तेही सांगतो, सांकेतिक भाषा. ठीक आहे, नंबर 6 मध्ये तुम्हाला लोकांना ते रो अँड रँकिंग, रो अँड रँक. त्याच्यानंतर मग तुम्हाला लोकांना आणखीन काय महत्त्वाचं, त्यामध्ये 7 नंबरचं कॅलेंडर. नंबर 8 मध्ये तुम्हाला लोकांना त्यातलं घड्याळ, क्लॉक. ठीक आहे, हे रिपीटेड असतात, रिपीटेड परीक्षेमध्ये. ठीक आहे, याला नंतर वर्बल रिजनिंग. हे वर्बल रिजनिंगमध्ये तुम्हाला लोकांना निदान आयोग एवढ्या टॉपिक्सवरती यावरती हे लक्षात घ्या, पझल करायची, पण ती सुरुवातीला नाही करायची, शेवटच्या 5 मिनिटात पझल करायच्यात. त्या आधीचा आपला जो काही पॅटर्न आहे स्ट्रॅटेजिकल, तो सगळा मी सांगितलेला आहे तुम्हाला लोकांना. 11 ते 11:45 मध्ये आपले जीएसचे 60-65 क्वेश्चन, कोर क्वेश्चन करून घ्यायचे. त्यानंतर शेवटचे 15 मिनिटं राहिलेत, त्यातल्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जे इनिशियल 10 मिनिटात तुम्ही पहिल्यांदा काय करणार, तर जे सोपे सोपे गणित आहेत, जे तुम्हाला ओळखीचे वाटतात, ते पहिल्यांदा करून घ्यायचे. आणि जर 2, 4, 5 मिनिटं राहिली तर त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी त्या पझल टेस्टचे प्रश्न करून टाकायचे. ठीक आहे, जे सोपे असतात, फक्त लेंग्दी असल्यामुळे आपण करत नव्हतो, लक्षात घ्या. पण ते केल्याने काही ते चुकणार नाहीये, कारण आपण बेसिक पासून सगळा अभ्यास केला त्याचा. ठीक आहे, सो इथला वर्बलचा पार्ट सगळा, या वर्बलच्या पार्टवर तुम्हाला लोकांना इथं निदान म्हटलं मी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न येणार. नंबर 2 सेकंड पार्ट असतो, तो असतो मेंटल ॲबिलिटीचा. मेंटल ॲबिलिटी म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता चाचणी. यावरती तुम्हाला लोकांना कमीत कमी बेटा इथं 2 ते 3 प्रश्न हे निश्चित आहेत. 2018च्या गडबच्या परीक्षेमध्ये 2018च्या 2018ची जी गडबची परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा आपली PSI, AS आणि STIची. ठीक आहे, त्यामध्ये जवळपास तब्बल 8 ते 9 प्रश्न आले होते फक्त मेंटल ॲबिलिटीवरती. त्यामुळे त्याला इग्नोर करून ते चालणार नाहीये, करावंच लागेल ते कंपल्सरी, हे लक्षात घ्या. म्हणजे एकाच परीक्षेत ते मेंटल ॲबिलिटीला 8-8, 9 प्रश्न पण येऊन गेलेले आहेत. पण ॲव्हरेज तुम्हाला सांगतो की किमान 2-3 यायला काहीच हरकत नाही, आलंच पाहिजे ते. ठीक आहे, नंबर 3 तुम्हाला लोकांना त्यातल्या आकृत्यांचे प्रश्न, तिसरा पार्ट आकृत्यांचे प्रश्न तुम्हाला लोकांना किमान 1 ते 2 याला काय हरकत नाहीये, किमान 1 ते 2. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मग तुम्हाला लोकांना नंबर 4 लॉजिकल डिडक्शन्स.
लॉजिकल डिडक्शन मध्ये तुम्हाला तर्क अनुमानाचे काही प्रश्न असतात, एक नवीन प्रकार निघाला, विधाने, गृहीतके वगैरे काय असतं ते, त्याचे तुम्हाला लोकांना कमीत कमी एक दोन ते तीन प्रश्न असतात. आणि बाकीचं सगळं जे उरलंय ते असतं 5 नंबरला तुमचं मॅथ्स, आणि ते मॅथमॅटिक्स तुम्हाला लोकांना 5 ते 6 प्रश्न असतात ॲव्हरेज, 5 ते 6. ठीक आहे. सो हे तुम्हाला लोकांना फक्त स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. आपल्याला यातलं काय काय जमते, आपण यातलं काय काय परफेक्ट प्रिपरेशन केलंय, त्यामध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी वर्बल रिजनिंगची सगळी तुम्हाला लोकांना प्रॅक्टिस करून दिलेली आहे, बऱ्यापैकी सगळे चॅप्टर रिवाइज करून दिलेत मी. कारण नातेसंबंध, सिलॉगिझम वगैरे मागच्या काही 10 युट्यूबमध्ये आपण कमीत कमी 5-6 प्रश्न त्याचे टोटल केलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ते एकदा रिपीटेडली बघत चला सगळ्यांनी. मेंटॅपचं तुम्हाला लोकांना आता पूर्ण एक मस्तपैकी काही 15-20 क्वेश्चनचा सराव करून घेतो, जेणेकरून तुमचं लॉजिक आपोआप एक्झामच्या 2 दिवसांनी बिल्ड होऊन जाईल कमीत कमी काय ते. आकृत्यांचं तुम्हाला लोकांना काल पेपर फोल्डिंग कटिंग मी शिकवलं, अजून आकृत्यांचं 1-2 चॅप्टरचं आज मी थोडंसं बघतो बाबा, ते केलं की तुम्ही अजून थोडंसं लेवलमध्ये याल. ठीक आहे. लॉजिकल डिडक्शनचे काही 5-6 क्वेश्चन आपण करूया आणि नंतर आपण एक थोडंसं लेट नाईट आज मॅथमॅटिक्स चालू करू. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण फोकस करूया मेंटॅबवरती. सगळे रेडी आहेत? मेंटॅब आणि आकृत्या सगळ्यांचा आता याच्यावर फोकस असणार. आकृत्याचा जो काही रिमेनिंग सेक्शन राहिला तो, आणि मेंटॅबचा स्टार्ट टू एंड पूर्ण जो काही प्रत्येक चॅप्टरचे 1-2 क्वेश्चन मी ठेवले समोर, तर आपण ते सगळे PYQच्या सीरीजनुसार, म्हणजे जे आयोगाचे जुन्या 10 वर्षातले जे प्रश्न आलेत त्यात लेटेस्ट ट्रेंडिंग 15 ते 20 मधले प्रश्न, म्हणजे मागच्या 5 वर्षातले पहिले लेटेस्ट प्रश्न आपण ते करून घेऊया. ठीक आहे. बघूया काय होतं नेमकं ते. सो रेडी आहे सगळेजण? चलो स्टार्ट करू. पहिला प्रश्न स्टार्ट करायचा का? मॅथ्स पण घेणार आहे मी, मॅथ्स घेणार, काही काळजी नसावी, मॅथ्स घेणार आहे, डोंट वरी. ठीक है, चलो चलिए शुरू करते हैं फिर. ओके चला. आणि परीक्षेला अजिबात घाबरू नका, दडपण येऊन देऊ नका. आपणा सर्वांसमोर हा एक समोरचा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे आयोग विचारतं. कसा विचारला एकदा बघून घ्या प्रश्न त्यांनी. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2014चा प्रश्न आहे. ठीक आहे. बघूया. तुम्हाला लोकांना त्यांनी स्वतःच एक अक्षर मालिका दिलेली. बघा, त्याने खाली एक अक्षर संच दिलेला आहे. अक्षर मालिका ही त्यांनी दिली. ही आपली अक्षर मालिका नाही, आपली अक्षर मालिका A पासून Z पर्यंत असते. त्यांनी तुम्हाला शफल करून दिले. त्यात त्यांनी असं म्हटलंय, त्यावर आधारित एक अक्षर समूह मालिका दिलेली आहे. आणि मग तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन मार्कच्या बदली काय, या क्वेश्चन मार्कच्या मध्ये काय तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. मग तुम्ही एकदा बघून घ्या ती अक्षर मालिका नेमकी काय. तर तुम्हाला लोकांनी असं विचारलं की इथं पहिल्यांदा P दिलाय, Z दिलाय, H दिलाय. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लोकांना त्यांनी इथं W दिलाय, O दिलाय, त्यानंतर B दिलाय. ठीक आहे. नंतर तुम्हाला लोकांना त्यांनी इथं ब्लँक दाखवलंय, एक बॉक्स दाखवलाय, ते तुम्हाला काढायचंय. आणि शेवटला तुम्हाला त्यांनी म्हटलं इथं S, W आणि C. ठीक आहे. याचं उत्तर काढत असताना तुम्ही या दिलेल्या अक्षर मालिकेचा उपयोग करायचा. ठीक आहे. मग आता आपण सगळे काय करतो, सुरुवातीला बघा, आपण आपल्या बेसिक पद्धतीने आपण असं जाणार की सर यामध्ये पहिलं अक्षर आपण बघणार. काय करणार, सर इथं P आहे, इथं W आहे, मग इथलं पहिलं अक्षर त्यानुसार येईल, आणि मग इथलं पहिलं अक्षर त्यानुसार. आपण सगळ्यात पहिल्यांदा अशी सुरुवात करतो, सगळेजण असंच करूया, काय अडचण नाहीये. मग P नंतर W, तर सर इथं P दिसतोय आम्हाला, P नंतर W म्हटलं तर सर इथे येतोय. ठीक आहे. मग W नंतर काय ते मध्ये रिकामा असणार काहीतरी, आणि सर नंतर S येतोय. तर S आता पुढे गेलो आपण, S इथं आपण शोधून काढला, इथं आला. बघा लक्षात घ्या सगळ्यांनी. या सिरीज मध्ये इथं गॅप कितीचा पडला बघायचा, 1 2 3 4. तर इथे 4 अक्षर सोडून दिलीत. मग परत आपण पुढे 4 अक्षर सोडायची, 1 2 3 4. आणि मग इथं काय येतोय O. परत बघा 1 2 3 4, असं 4-4च्या गॅपने आपल्याला इथं P नंतर W, W नंतर O आणि O नंतर S भेटलाय. तर इथं P W, त्याच्यानंतर आपल्याला इथे O असला पाहिजे, हे अंतिम सत्य. परंतु थोडी तब्येत डाऊन समजून घ्या. याच्या पुढचं गणित थोडंसं अवघड आता. का ते बघा, कारण तुम्हाला लोकांना O जो आहे ना, तो 2 ठिकाणी आलाय. यातला इथला स्टार्टिंगला R किंवा K तर काही येणार नाहीये. पण आता इथं तुम्हाला लोकांना 4-4चा गॅप आहे, तर प्रत्येक ठिकाणी 4-4चा गॅप नसतो. तो 4चा असेल किंवा तो गॅप वाढत जाईल किंवा तो गॅप कमी होत जाईल. आपण चेक करूया काय होते नेमकं. चला लेट्स आता बघू काय ते. नेक्स्ट मध्ये आता इथं O तर स्टार्टिंगला आलाच आहे. आता नेक्स्टला इथे L येतोय का F येतोय, याच्यावरती आपलं उत्तर आहे. आपण सेकंड अक्षर चेक करून बघूया. इथं Z नंतर त्याने इथे O दाखवलाय, सेकंड बघायचं, सेकंड बघायचं. O नंतर त्याने इथं ब्लँक आपल्याला शोधायचं काय ते, आणि त्यानंतर इथं W आला पाहिजे. तर आपण अकॉर्डिंगली फक्त याच्यामधल्या सिरीज मध्ये कोण तिथे आले तेवढं बघून घेता. वरती बघा, पहिल्यांदा Z, एकदम बेसिक कट टू कट. Z कुठे दिसतो आपल्याला, Z या साईडला दिसतोय, मात्र इथं Z. ठीक आहे. मी त्याला मार्किंग करून दाखवतो तुम्हाला लोकांना. Z नंतर त्याने O दाखवलाय, तर O इथं एक्झॅक्टली तुम्हाला लोकांना इथे दिसतोय. बघा इथला सेकंड कोणी आपल्याला माहित नाही, ते शोधायचंय. आणि इथला सेकंड कोणी तर W आहे, तर W आहे. तर जर आपण पाहिलं तर आपण इथून या साईडने असं आलो, उलटा आलो, राईट टू लेफ्ट आलो. आपण बघून घ्या सगळ्यांनी. Z आलाय, Z नंतर O आलाय, Z नंतर O आलाय, आणि O नंतर इथे मधलं काहीतरी येणार, आणि मग त्यानंतर W येणार. मग आपण जर समजा मगासारखं सेम गॅप ठेवायला गेलो की सर Z आणि O मध्ये 3चा गॅप आहे, 1 2 3, आणि परत आपण 3चा गॅप घेतला तर जमणार नाही, कारण लगेच W ला तिथं समाप्त होते. मग काय करावं लागेल आपल्याला, तर इथं 3चा गॅप आहे ना, मग सर आता हा गॅप जर सेम येऊ शकत नाही, तो गॅप कमी होऊ शकतो, कारण इथं W ला एंड आला पाहिजे. आपलं Z पासून W ला थांबला पाहिजे. बघा Z सेकंडला O आहे, इथं सेकंडला काय माहित नाही, W इथं थांबलं आपलं शेवटला. ठीक आहे. मग आपण काय करणार, इथं 3चा गॅप आहे ना, तर तुम्ही लोकांनी इथं 2चा गॅप ठेवा,
आणि इथून लगेच पुढच्याला मार्किंग करा. बघा चेक करून घ्या, इथं 3 लोक सोडलीत, इथं 2 लोक सोडलीत, इथं केवळ 1चा गॅप आहे, 3चा गॅप, 2चा गॅप आणि 1चा गॅप. अशा प्रकारे आपल्याला झेड नंतर इथं ओ, त्या ओ नंतर मग एफ आणि एफ नंतर डब्ल्यू मिळणार आहे. तर झेड नंतर ओ, ओ नंतर तुम्हाला लोकांना इथे एफ मिळणार आणि ते एफ नंतर डब्ल्यू मिळणार. या पद्धतीने तुम्हाला लोकांना ते करायचं. ठीक आहे. आणि ही अक्षर मालिका आहे ते लोक तुम्हाला देतील. जर दिली नाही तर आपली अक्षर मालिका वापरायची ए पासून झेड पर्यंतची. ठीक आहे. सो याचं उत्तर असताना आपलं सुरुवात होणार ओएफ ने. तर तिसरं अक्षर काढायची काही गरज नाही आपल्याला. तर आपल्याला किमान ह्या 2 अक्षरात उत्तर मिळालं तर ओएफ पासून सुरू होते म्हणजे सेकंड नंबर आहे. पहिल्याचा काही विषय येत नाही. क्लियर सगळ्यांना? बढ़िया. चलो पटापट कमेंट कीजिए. चला क्लियर. चलो 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 नेक्स्ट. ठीक आहे. ओ एफ डब्ल्यू फायनल, काय डाऊट नाही, कोणाला ऑब्जेक्शन नाही, फायनल झालं. चला ठीक आहे. डब्ल्यूचा शोधत बसा घरी बसून, आता काय टेन्शन नाही येते. ठीक आहे. 2 आले अक्षर, टाय ब्रेक झाला, विषय संपला. नेक्स्ट. आता हे वालं बघा, आता हे कसं असतं, हे चिल्लर असतं. आता हे नॉर्मली आता एसटीआय मुख्यला आले तर गटकेला थोडे सोपे प्रश्न पडतात. बघू आपण कसं ते नॉर्मल आहे. तुम्हाला फक्त पहिलं अक्षर बघून जायचं. ठीक आहे. इथल्या इथेच करून टाकू आपण काय ते की बाबा मास्तर इथं एच. आणि ही जी अक्षर मालिका आहे ना, मी तुम्हाला सांगितलं बाबा ती पाठीमागच्या काही तुम्हाला मध्ये सांगितलं, सुरुवातीला देऊन टाकायची पटकीने शेवटच्या पानावरती. ठीक आहे. प्रश्न बघून अक्षर मालिका लिहित बसू नका. पेपर प्रश्नपत्रिका हातात मिळताना तुम्हाला 2-3 मिनिटं अजून बाकी असं शिल्लक तुमच्याकडे सुरू होण्यासाठी, पेपर सुरू होण्यासाठी, तर पटकीने अक्षर मालिका लिहून टाकायची. कारण याचे 2-3 प्रश्न आतमध्ये असतात. नसतील तर जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण लिहून ठेवायला काय अडचण नाही. आले तर आतमध्ये 3 प्रश्न काय करायचं. ठीक आहे. करून ठेवायचं आपण ते. मग आता बघा इथं पहिलं अक्षर आपण बघत जाऊया. ए नंतर सी आलाय, सी नंतर इथे ई आलाय, तर ई नंतर इथे काय आला पाहिजे, मग त्यानंतर आय. आता नॉर्मली इथंच कळून जाते सर ए बी सी डी ई, एक अक्षर सोडून चाललाय तो. बघा फक्त पहिलं अक्षर आपण बघूया की ए नंतर सी आहे, सी नंतर ई आहे, ए नंतर सी, सी नंतर ई, मग ई नंतर काय पाहिजे, जी पाहिजे. बेसिक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला लोकांना इथे नाही, इथे मध्ये पहिल्यांदा तुम्हाला लोकांना इथे जी आला पाहिजे, काही होते जी आला पाहिजे. आता जी ने सुरुवात होणार आहे. आपल्याकडे जवळपास 3 ऑप्शन आहेत. हा ऑप्शन तर सेकंड नंबरचा गेला. ठीक आहे. बेसिक गोष्ट होती, एकदम बेसिक गोष्ट होती. बरं त्यानंतर सेकंड बघू आपण आता. जी, जी नंतर इथे आय आलंय. ठीक आहे. बघा लक्षात आहे सगळ्यांनी, त्या वरच्या बाजूने दाखवतो तुम्हाला लोकांना. पहिला अक्षर तर जी कन्फर्म आहे, विषय संपला. इथं जी नंतर मास्तर इथं आय आलंय. ठीक आहे. आय नंतर मास्तर इथं के दिसते. मग के नंतर काय आपण इतकंच बघूया. चला जी आय के बघून घ्या सगळ्यांना. जी आय के, मग काय आला पाहिजे, एम आला पाहिजे. तर सेकंड नंबरला इथं एम आला पाहिजे. सुरुवात तर जीएम ने झाली पाहिजे. तर जीएम ने सुरुवात होणार आहे. आपला पहिला ऑप्शन आहे आणि चौथा ऑप्शन आहे. म्हणजे आपण यामधला आता तिसरा ऑप्शन उडून टाकू, कारण तिथे जीएल ने सुरुवात आहे. झालं बेसिक गोष्ट एकदम. बरं आता पहिल्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आता तुम्ही तिसरा अक्षर शोधत बसला का उपयोग होणार नाही. काय माहिती आहे का, इथलं तिसरा अक्षर तुम्हाला लोकांना जीएमएस दिसतंय, इथलं तुम्हाला तिसरा अक्षर परत जीएमएस असंच दिसतंय. त्यामुळे तुम्ही ते न बघता तुम्ही चौथ्या अक्षराकडे वळा. चौथा अक्षर इथं वाय दिलंय, इथं चौथा अक्षर तुम्हाला लोकांना ई दिलंय. आपण त्याला शोधूया म्हणजे तुम्हाला टाय ब्रेक होऊन जाईल लगेच तो काय असेल तो. मग चौथ्या अक्षरामध्ये गेलो आपण. इथं चौथा अक्षर तुम्हाला यस आहे, यस नंतर इथं चौथा अक्षर यू आहे. चौथा अक्षर तुम्हाला लोकांना इथं डब्ल्यू दिसतंय. इथं चौथा अक्षर काय येईल तुम्हाला ते सांगायचं. बघा एस, एस नंतर यू, यू नंतर डब्ल्यू. बघा लक्षात घ्या. एस, एस नंतर यू, यू नंतर डब्ल्यू आणि डब्ल्यू नंतर काय आला पाहिजे, वाय. सो एस यू डब्ल्यू वाय असं तुम्ही लोकांनी शोधायचं पटापट. ते एस यू डब्ल्यू वाय मध्ये तुम्हाला चौथा अक्षर बेटा, चौथा अक्षर तुम्हाला, तिसरा अक्षर तर यस आलाच पाहिजे, विषयच नाहीये. चौथा अक्षर तुम्हाला लोकांना वाय मिळते. मग आता तुम्ही ठरवायचं उत्तर काय, पहिला ऑप्शन घ्यायचा का चौथा ऑप्शन घ्यायचा. चौथा ऑप्शन मध्ये चौथा अक्षर इथं ई दिसतंय, मग आपल्या इथे चौथा अक्षर वाय यायला पाहिजे. मग आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. बेसिक एकदम. या प्रकारचं हे अतिशय एकदम सिंपल आणि चिल्लर आणि येतं गडबड आहे. फिक्स आहे. ठीक आहे. चला क्लिअर सगळ्यांना, कट टू कट बढिया आहे. चला पटापट कमेंट करा. मी काय आता टायमर वगैरे घेत बसत नाही, कारण वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे. एकच दिवस बाकी आहे, फक्त 1 दिवस बाकी आहे. ठीक आहे. उद्याचा झोपच लागणार नाही तुम्हाला लोकांना, किती प्रयत्न केला तरी. चलो येस, लास्ट वाला शोधलं तरी भेटेल उत्तर, काय विषय नाही एकदम, काहीच टेन्शन नाही. चला पण तिथे पेपरला गेलं पहिलं सुचत नाही तर शेवटचं तरी सुचायचं. चला झालं का, बोला व्यवस्थित एकदम. कट टू कट. आता कट टू कट करायचंय. फक्त एक लक्षात घ्या, इथं 2 अक्षरी आहे, 3 अक्षरी आहे, 4 अक्षरी आहे, इथं 5 अक्षरी असलं पाहिजे. बेसिक आहे. क्लिअर का. 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी असलं पाहिजे उत्तर. मग 5 अक्षरी पाहिजे तर इथं बढिया. इथं 2 ऑप्शन तर गेले, 4 अक्षरीवाला गेला आणि हा 4 अक्षरीवाला गेला घरी. ठीक आहे. हा आलाय कुठं, गट क ला आलाय. टॅक्स असिस्टंट मुख्य 19ला आलाय. ठीक आहे. आपल्याला गट क पासून फोकस करायचा आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी गडबड निघण्यासाठी. ठीक आहे. चला आता पटापटा एकदम कट टू कट. 2 ऑप्शन तर गेले, उरले 2 ऑप्शन. तुम्ही एकदा सगळ्यांचं आतमध्ये पॅटर्न जरी बघितलं ते उत्तर येऊन जाईल. इथं बी ए म्हणजे हे उलट मांडणी केली, बरोबर का. ए बी ला बी ए केलंय त्याने. त्यानंतर हे बघा आता जीएफ ई म्हणजे आपण असं म्हणूया का, किंवा तुम्हाला असं दाखवतो बघा, एकदम बेसिक गोष्टीने दाखवतो. सर इथं ए बी असं आहे, इथं सर ई एफ जी आहे, त्यानंतर इथं के एल एम एन म्हणजे उलट मांडणी का, सगळी उलट मांडणी सगळी रिव्हर्स करून ठेवले त्याने. मग आपण काय करायचं आता, 5 अक्षरी आलं पाहिजे आणि 5 अक्षरीमध्ये बघून घ्या सगळ्यांनी. 5 अक्षरीमध्ये हा ऑप्शन गेला दुसरा आणि तो चौथा गेला. मग उरलेल्या 2 ऑप्शन मध्ये, तिसऱ्यामध्ये आणि पहिल्यामध्ये, मी तुम्हाला जनरल वे सांगतोय फक्त लक्षात घ्या. हे बघा ए बी ए, त्यानंतर ई एफ जी, त्यानंतर इथं के एल एम एन. तर आपल्याला असं उलट वाचताना सरळ असा पॅटर्न दिसला पाहिजे उलट वाचताना. बरं उदाहरणार्थ तुम्ही समजा इथं वाचायला गेला, इथं झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही. अरे हे तर अजून उलट करून ठेवलं ते उलट वाचताना ते. मग मला सांगा हे बघा आता, एस टी यू व्ही डब्ल्यू हे येऊ शकते 100% त्यासाठी, बरोबर. कारण इथून उलटा पॅटर्न सरळ बघा ना, ए बी ई एफ जी, त्यानंतर के एल एम एन आणि किंवा जर असं नको असेल
ते गरीबाची मेथड आपली. गरीबाची मेथड मगापासून चालू होती. मेथड काय बघा, पहिलं अक्षर बघायचं, पहिलं अक्षर बी, पहिलं अक्षर जी, पहिलं अक्षर एन, तर पहिलं अक्षर काय. जगातली सगळ्यात सोपी मेथड हीच. ठीक आहे, मग बी नंतर जी नंतर एन. बघा चेक करा, बी नंतर इथं जी आलाय, जी नंतर काय आला, एन आलाय. अक्षर किती सोडलीत बघू आपण मध्ये. चला 1 2 3 4 बरोबर चेक करून घ्या किती अक्षर सोडलीत. 4 सोडलीत. त्यानंतर परत 1 2 3 4 5 6 सोडलीत. इथं त्याने 4 अक्षर सोडलीत, परत किती सोडलीत, त्याने 6 अक्षर सोडलीत. आता 100% किती सोडणार तो, 8 अक्षर सोडणार. इथं 8 अक्षर सोडणार. मग 8 अक्षर सोडल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 काय आला पाहिजे, डब्ल्यू. इथली सुरुवात डब्ल्यू ने झाली पाहिजे. डब्ल्यू वाला हे उत्तर आहे पहिलं वाला. विषय संपला. म्हणजे गरिबांची मेथड आहे. असं केलं तरी काय अडचण नाहीये. मग तुम्हाला सर हे बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचं काही नाही. इथं बी पासून उलट गेला, हे आला. जी पासून तुम्हाला पहिला येतं जी होता बरोबर. इकडे बघून घ्या सगळ्यांनी, बी पासून उलट तुम्ही आला. ठीक आहे, सेकंड जी होता तुम्हाला बरोबर नाही. जीला मागे येऊन जी एफ ई आला मास्तर. हे बघा तिघ जण. नंतर एन कडे गेला तुम्ही, मग एन पासून मागे एन एम एल के. आता तुम्ही आला डब्ल्यू कडे, तर डब्ल्यू पासून मागे जायचं गपचूप. ठीक आहे, मग डब्ल्यू पासून मागे काय बघा, आता चेक करून घ्या सगळ्यांनी. डब्ल्यू पासून मागे इथं काय, पहिला व्ही, नंतर काय यू, नंतर टी, नंतर एस. 1 2 3 4 5 अक्षर घ्यायची, कारण प्रत्येक ठिकाणी एक एक अक्षर वाढत चाललंय. मग ते कसं बनेल, डब्ल्यू व्ही यू टी एस. डब्ल्यू व्ही यू टी एस हा एक्झॅक्ट ऑप्शन इथे दिसतोय. परफेक्ट, क्लिअर सगळ्यांना. चलो नेक्स्ट. यापेक्षा सोपं जगात काहीच नाही. चला होऊन जाऊ दे पटापट. वनसेवा पूर्व 2018 हे तुमच्या रेफरन्ससाठी मी ABCD मुद्दाम लिहून देतो, तुम्हाला दिसेल म्हणजे ते आता छापला नाही इथून. ABCD EFGHIJKL M. चला होऊन जाऊ दे पटापट. पहिलं अक्षर बघायचं, गरिबांची मेथड करायची. जास्त एकदम हाय लेवलला जायचं नाहीये. इथं ई दिलाय, एफ दिलाय बरोबर का नाही, एच दिलाय, एच नंतर काय येईल आणि मग होईल. ठीक आहे, आता इथं तुम्हाला लोकांना गॅप आहे ना, गॅप हा सेम नाहीये, तो गॅप वाढत चाललाय. दिसतंय का क्लिअर सगळ्यांना, कसं वाढत चाललंय एकदा ऐकून घ्या सगळ्यांनी. ई नंतर एफ मी मार्किंग करून दाखवतो की सर इथं ई नंतर त्याने सलग आम्हाला लगेच एफ दिलाय. या दोघांमध्ये काहीच गॅप नाही, लगेच पुढे घेतलं त्याने ढकलून तिथं बरोबर का नाही. आणि सर एफ नंतर मग एच घेतलंय, एफ नंतर एच आलाय बघा दिसतो इथं, एफ नंतर एच आलाय. क्लिअर सगळ्यांना काय ते ई नंतर एफ आलाय. पहिलं अक्षर बघायचं, ई नंतर एफ आलाय, एफ नंतर एच आलाय, एच नंतर काय येईल आणि त्याच्यानंतर मग काय आला पाहिजे, ओ आला पाहिजे. आता थोडंसं मला एक सांगा बेसिक, या दोघात त्यांनी एकही माणूस सोडला नाही मध्ये, गॅपच नाही मध्ये. इथं कितीचा गॅप आहे, 1 चा गॅप आहे. मग इथं गॅपच नाहीये, इथं 1 चा गॅप आहे, इथं 2 चा गॅप देईल, मग नंतर 1 2 3 चा गॅप येईल. कळलं सगळ्यांना, संपला विषय. बेसिक आहे, गॅपच नाहीये, 1 चा गॅप, 2 चा गॅप, मग 3 चा गॅप. म्हणजे उत्तर काय येईल बाबा, ई नंतर सर एफ, एफ नंतर एच आणि एच नंतर सर के आला पाहिजे. या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे कशाने सांगा लवकर, के ने. मग के ने सुरुवात होणारा ऑप्शन नशिबाने फक्त एकच आहे. याला नंतर गर्दीत पाकिट मारलं की एक अक्षर काढलं तरी उत्तर येऊन जातं. जास्त डोकं बाकीच्यांचं लावायची गरजच नाहीये. आणि बाकी शोधलं तरी काय मोठा विषय नाही, पण एक भेटलं उत्तर मिळतंय. बाकीच्या ठिकाणी के ने सुरुवातच नाहीये, तर कशाला शोधत बसता बाकीचं. जर बाकी ठिकाणी के ने सुरुवात असती तर सेकंड अक्षर बघायचं, 2 अक्षराला टाय झालं की तिसरं अक्षर बघायचं, आणि 3 अक्षर टाय नसणार, मग 2 ऑप्शन सेम असेल तर प्रश्न रद्द होईल. ठीक आहे, बेसिक येते. चला क्लिअर. कमेंट करतात ना रे बाबांनो. चलो चलो चलो, एकदम रॅपिड फायर घ्यायचं आपला. रॅपिड फायर चालू ठेवायचे. आज थांबणारच नाही मी, नॉनस्टॉप. चला क्लिअर. असं चालू देऊ ना गोलीगत, काही विषय नाहीये. ठीक आहे, क्योंकि एग्जाम में परसों. आज जेवढं जास्त करू आपण तेवढं ते डोक्यात राहणार आहे. बरोबर सगळे लॉजिक काय ते. ठीक आहे, मॅथ्स घेईल मी नंतर थोड्या वेळाने. थांबा आता, एक तो पहिले मावल बनणे तो पहिले. ठीक आहे चला नेक्स्ट. चला तुम्ही मॅथ्सवाल्यांनी पहिल्यांदा हे करून दाखवा मला, हे पहिलं करा. इथेही तुम्ही लोक अडकताय मागापासून. चला होऊन जाऊ दे आरामसे एकदम. इथेही तुम्हाला एक अक्षर मालिका देणे एकदम बघा. आणि हे एसटी आलं गणित जुनं, एसटी आहे तिथे येते. मग अशी राज्यसेवेला पहिला असं गणित, आता एसटीला आलंय. ज्या ठिकाणची अक्षर मालिका किंवा ती जी काही आतमध्ये काय अल्फा न्यूमेरिक सिरीज आहे ते आयोग तुम्हाला देणार आहे. याला म्हणतात अल्फा न्यूमेरिक सिक्वेन्स. ठीक आहे, अल्फा न्यूमेरिक म्हणजे त्यामध्ये अल्फाबेट्स असणार, त्यामध्ये तुम्हाला लोकांना नंबर असणार, आतमध्ये चिन्ह असणार, सगळं असेल आतमध्ये मिक्स करून. आणि मग त्याने असं विचारलंय की या उपरोक्त या व्यवस्थेच्या अनुसार या आधारावरती पुढील शृंखलेमध्ये क्रमाने येणारे नंतरचे पद कोणते. तुम्हाला लोकांना समोर काय दिसते एकदा बघायचं, काय ते बघून घ्या सगळ्यांना. बघायचं इथं PJQ आहे, नंतर T कॉपीराइट के, मग $1 हे तुम्हाला लोकांना तुम्ही पहिलं पाहून जरी गॅप केला तरी चालतंय, किंवा तुम्ही आतमध्ये ना ऑब्झर्व केलं तरी चालतंय, काय मोठा विषय नाही तो. ठीक है, सो लेट्स ऑब्जर्व इट, लेट्स सी क्या होता है. देखो बघा आता PJQ, इधर देख लो. ओके, PJQ दिख रहा है क्या सबको. PJQ आहे बेसिक एकदम क्लिअर. बरं, त्यानंतर दुसरं काय सांगायचं, सेकंड नंबर T कॉपीराइट के. इथून आता T इथं आला बघा, T इथं आला, कॉपीराइट आणि के इथं आला, म्हणजे ते एकाडेक चाललं काहीतरी. बरोबर, एकदम बेसिक मध्ये चाललं, एकाडेक चाललंय सगळं मस्तपैकी. इथून तो एकाडेक घेऊन 2 लोक सोडली, परत पुढे एकाडेक घेतलं, परत तुम्ही इथं आला $1 मध्ये आला. आता $1 बघा, $1 आणि 2, इथून तो परत एकाडेक सोडून चाललाय मस्तपैकी असा. बघा नेमका पॅटर्न काय चाललाय. त्याने इथून P घेतला, मग एक सोडून मग J घेतला, मग एक सोडून मग K घेतला, मग 2 लोक सोडून दिली, मग T आला, एक सोडून कॉपीराइट, नंतर परत एक सोडून K. असं चाललंय सगळं. आणि प्रत्येक ठिकाणी तो इथं 2 लोकांना सोडून चाललाय. बरोबर, प्रत्येक सेटच्या आधी. बरोबर लक्षात घ्या. मग आता पुढचा सेट येण्याच्या आधी इथं B आणि E या दोघांना सोडून द्यायचं. आणि मग काय करायचं बघा, आता एक सोडून एक म्हणजे कसं 6, मग 9, आणि मग काय असणार H69H असं पाहिजे. 69H असं बेसिक आहे. किंवा तुम्ही पहिलं अक्षर जरी घेतलं असतं तरी पहिला 6 आला असता, मग तुम्हाला 6 वाले बऱ्यापैकी सगळेच ऑप्शन आहेत. मग तुम्ही सेकंड चेक केला असतं, मग तो 9 आला असता, मग ते 9 वाले पण 3 ऑप्शन आहेत.
शेवटी ते तुमची मर्जी काय असेल ते, शेवटी उत्तर कसं येतं उत्तर येण्याशी मतलब आहे. ठीक आहे, चला बढिया, 1 नंबर फायनल. नेक्स्ट, हा टाइमपास क्वेश्चन आहे. त्याने असं म्हटलंय, फक्त शब्दात खेळवलंय, UPSC CSAT 2019चा क्वेश्चन. ठीक आहे, बघून घ्या सगळे काय म्हटलं गेलं. अनुक्रमे 1573574 जे काय असेल ते 10 वेळा वाचत बसू नका. ठीक आहे, दिलंय ते. या मालिकेमध्ये असे किती 5 आहेत, असे किती 5 आहेत की ज्यांच्या आधी 3 नाहीये, ज्यांच्या आधी 3 नाहीये, परंतु नंतर 7 आहे. परंतु नंतर काय 7 आहे. आपल्याला त्या सिरीज मधून तिथून बघायचं. ती सिरीज फक्त आणि फक्त एवढीच वर बेटा. एवढ्या सिरीज मधून तुम्हाला सांगायचं. हा 2.5 मार्काला तब्बल प्रश्न विचारतायत UPSC CSAT 19 मध्ये. प्रश्न सोपा आहे, फक्त थोडासा ना ते टाइमपास तुम्हाला शब्दात करतात ते लोक, बाकी काही नाही करते. ठीक आहे, चला लेट्स सी. त्याने म्हटले असे किती 5 आहेत. पहिल्यांदा 5 बघू आपण कुठे कुठे आहेत ते बघा, लक्षात घ्या. हे बघा, इथे एक 5 आहे, त्यानंतर इथे एक दुसरा 5 आहे हवाला, त्यानंतर हा तिसरा 5 इथे एक आहे. ठीक आहे, आता तिन्ही 5च्या आधी तुम्हाला पण आधी नंतर काय ते सांगून टाकतो. या 5च्या आधी 1 आहे, नंतर 7 आहे, त्याला मी साईडला घेऊन टाकतो. या 5च्या आधी पहिल्यांदा 1 आहे आणि त्याच्यानंतर 7 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो दुसरा 5 आहे, या दुसऱ्या 5च्या आधी 3 आहे आणि नंतर 7 आहे. या दुसऱ्या 5च्या आधी 3 आहे आणि नंतर 7 आहे. आणि त्याच्यानंतर हा जो तिसरा 5 आहे, त्याच्या आधी 3 आणि परत 7 आहे. त्या 5च्या आधी 3 आणि मग परत 7 आहे. अशा आपल्याकडे केवळ 3च सेट आहेत 5 वाल्यांचे. ठीक आहे, मग त्याने काय म्हटलंय की बाबा असे किती 5 आहेत की ज्यांच्या आधी 3 नाहीये. तर ह्या 5च्या आधी 3 आहे, बरोबर की नाही. या 5च्या आधी पण 3 आहे, नंतर 7 असला म्हणून काय झालं, पण त्याने म्हटलं काय आपल्याला की 3 नाही पाहिजे, 3 नाही पाहिजे. मग या 5च्या आधी 3 आहे तर हा आपल्या सेटमध्ये येत नाही. या 5च्या आधी 3 आहे तर हा पण येत नाही. त्याने म्हटलंय 5च्या आधी 3 नाही पाहिजे, तर असा हा एकमेव एकुलता एक आहे बघा, की ह्या 5च्या आधी तुम्हाला लोकांना 3 नाहीये. 3 सोडून काही पण चालतंय. ठीक आहे, काही चालतंय, परंतु नंतर 7 पाहिजे. पण बरं, नंतर 7 आहे म्हणजे असा एक आहे. ठीक आहे, म्हणजे केवळ एकमेव एकुलता एक विचार असा. ठीक आहे, आधी 3 नाही पाहिजे, आधी 3 नाही पाहिजे. इथे दोन्हीकडे 3-3 दिला आधी, त्यामुळे ते दोन्ही सेट रॉंग झाले, ते गेले, डिस्क्वालिफाय झाले ते. ठीक आहे, चलो. सो आपलं उत्तर असेल केवळ एकच 5 आहे असा. ठीक आहे, डन. करता टाकतात ना उत्तर सगळी. UPSCला क्वेश्चन तेच म्हणतोय, मला शॉकिंग होतं की UPSC असं पण विचारते. वा, बहुत बढिया. नेक्स्ट, आता MPSC. चला आता एकदम लेवलला आणले तुम्हाला, आता सगळ्यांना आणले लेवलला सगळ्यांना. आता परत MPSC CSAT 2016. ठीक आहे, 1 नंबर सिरीज दिली आहे तुम्हाला. विचारलं या नंबर सिरीजमध्ये क्रमणिकेतील विसंगत संख्या म्हणजे तुम्हाला लोकांना ऑड नंबर ओळखायचा. ऑड मॅन आउट. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या नाही ओळखायची. ऑड मॅन आउट म्हणजे आता काहीतरी वेगळे जे सिक्वेन्स मध्ये बसत नाहीये. ठीक आहे, ऑड मॅन सांगायचं. चला बघा, लक्षात घ्या सगळ्यांनी. इथं सुरुवात झाली 2 ने, मग इथं 4 आलाय, मग इथं 3.5 आलाय. ठीक आहे, एकदा थोडंसं एकदम सिस्टमॅटिक तुम्हाला लिहून दाखवतो, कारण तिथे किचकट झाले ते. 2 नंतर 4 दिलाय. ठीक आहे, 4 नंतर तुम्हाला 3.5 3.5 दिलाय. नंतर तुम्हाला लोकांना 6.5 दिलाय. 6.5 नंतर 5.0 म्हणजे 5 येतो. त्यानंतर 9.09. त्यानंतर मग तुम्हाला लोकांना परत 6.5 दिलाय. त्यानंतर तुम्हाला लोकांनी इथं 12.5 दिलाय. ठीक आहे, 12.5 नंतर ते 8.0 म्हणजे 8 आणि शेवटला दिलाय 14. ठीक आहे, यामध्ये कुठलं तरी एक पद चुकीचं आहे. आता ते शोधणं अतिशय डेंजरस आहे काही लोकांसाठी. सांगतो का ते. मला पहिल्यांदा एक बेसिक गोष्ट सांगायची की 2चं 4 झालं, 4चं 3.5 झालं, 3.5चं 6.5 झालं. अचानक इथं किंमत वाढते, परत घटते, परत वाढते, परत घटते, परत वाढते. या ठिकाणी अल्टरनेट पॅटर्न असतो. ज्या ठिकाणी नंबरची संख्या अचानक किंमत वाढते किंवा अचानक घटते, या ठिकाणी असा जो फ्लक्च्युएशन येतो ना, ते फ्लक्च्युएशन काय येते, तर या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट सिरीजचा पॅटर्न वापरायचा. लक्षात घ्या बेटा. मग अल्टरनेट सिरीजचा मिनिंग काय, तर अल्टरनेट सिरीज म्हणजे बघा, एक आड एक सोडून एक बघायचे. 2 नंतर 3.5 आहे, 3.5 नंतर 5 आहे, 5 नंतर इथे 6.5 आहे, 6.5 नंतर 8 आहे. आता 8 नंतर पलीकडची त्याची संख्या नाही आहे पलीकडे. तर काय नेमका सीन माहिती आहे का, 2 आणि 3.5 मध्ये केवळ 1.5चा गॅप आहे. 2 रुपये आणि 1.5 रुपये, 3.5 रुपये आली चुन्याची डबी बघा. ठीक आहे, 3.5 झाले. ठीक आहे, 3.5 मध्ये परत तुम्ही लोक 1.5 रुपये जर ऍड केले, 1.5 रुपये, 3.5 आणि 1.5 किती झाले, 5 झाले. मग 5 मध्ये परत तुम्ही लोकांनी समजा 1.5 ऍड केले तर झाले ते 6.5. 6.5 मध्ये परत तुम्ही लोकांनी 1.5 ऍड केले, ते किती बनले, ते 8 बनले. ठीक आहे, तर हे झालं अल्टरनेट पॅटर्न मध्ये तुम्हाला लोकांना याचा सिक्वेन्स परफेक्ट बसला. याला कुणी अडवलं नाही, एकदम निवांत चालला होता कारभार यांचा. परंतु जेव्हा मी हा वरचा सिक्वेन्स घ्यायला जाईल, एकदा ते एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं काय होतं नेमकं तिथं. तर या वरच्या सिक्वेन्स मध्ये आता कुठेतरी आपला घोडा अडणार आहे. कुठं बघा ते सेकंड, इथे आलो आपण, इथून आपण परत इथे आलो, नीट फक्त बघायचं. त्यानंतर इथे आलो आपण आणि त्याच्यानंतर इथे शेवटला आलो. ठीक आहे, कुठे अडते आपण बघूया. हा, आता इथे 1.5चा गॅप आहे, मग तिकडे 1.5चा असेल असं काही नसतं, पण तिकडचा इथला गॅप 1.5चा कॉन्स्टंट आहे ना, तर तिथला जो गॅप असेल तो कॉन्स्टंट पाहिजे, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ 4 नंतर 6.5 आहे, 4 मध्ये 2.5 रुपये मिळवले तर 6.5 होतो, 2.5 2.5. ठीक आहे, आता हा 2.5 जर सेम राहिला तर यांच्यात कुठला फॉल्ट नाही मग. ठीक आहे, मग आता तो कुठेतरी चेंज झाला तर तिथे फॉल्ट आहे. मग चेंज आपण चेक करूया काय ते, की सर 4 आणि 2.5 ऍड केले की 6.5 होतंय. सर 6.5 मध्ये आपण जर परत एकदा 2.5 ऍड केले तर बघा लक्षात घ्या, 6 आणि 2 किती, ते 8 आणि अर्धा 1 म्हणजे 9. 2.5 मध्ये काहीच फॉल्ट नाही, 2.5 परफेक्ट चाललंय, कारण 2.5 दोन्हीकडे सेम आला. ठीक आहे, आणि मग तो 2.5 जर सेम आला असेल दोन्हीकडे, तर आता आपण थोडं पुढे जाऊ आणि ह्या 9 मध्ये आपण जर समजा बेटा इथं परत एकदा 2.5 ऍड केला तर 9 आणि 2.5 हे 12.5 येत नाहीत. गणित फसलं, गणित या ठिकाणी अडकतं. 9 आणि 2.5 हे 12.5 येत नाही, तर इट शुड बी 11.5. ते 11.5 पाहिजे, 11.5. तर तुमचं उत्तर या ठिकाणी 12.5 नाही येतं, इथे किती पाहिजे होतं, 11.5 यायला पाहिजे होतं. आणि मग जर तुम्ही 9 आणि 2.5 11.5 केलं तर 11.5 मध्ये तुम्ही जर परत एकदा 2.5 मिळवले ना बेटा,
तर 11 आणि 2 ते 13 आणि तो अर्धा अर्धा 1 14 बनतं. म्हणजे आपलं उत्तर अडकतं कुठं? हे 12.5 ना 12.5, हा 12.5 चुकीचा आहे. 12.5 नाही पाहिजे. तो ऑप्शन क्रमांक 4 हा ऑड मॅन आउट आहे. ऑप्शन क्रमांक 4 ऑड मॅन आउट आहे. क्लिअर सगळ्यांना? चलो बढिया आहे. चहा वगैरे आला काय खरं नाही. कमेंट कीजिए बराबर फटाफट. चलो क्लिअर सगळ्यांना? इझी आहे. ठीक आहे. व्हिडिओ डिलीट नाही करणार बाबा, मी कशाला डिलीट करेल व्हिडिओ? ते म्हणतात तुम्ही सगळं रेकॉर्ड झाला व्हिडिओ डिलीट करणार का म्हणतात. कशाला डिलीट करेल? नाही करणार. ठीक आहे चला नेक्स्ट. हां करून दाखवा चला पटापटा. गड ब कंबाईंडवाले गड ब प्रिव्हियस इयर क्वेश्चन. गड ब पूर्व 2017. इच्छा होती ना आपली की गडबचे पण काही क्वेश्चन राहिले ते घेऊन टाका. मी ते सगळंच घेऊन टाकले, काय टेन्शन घेऊ नका. पण त्या टॉपिकनुसार हे लक्षात घ्या. ठीक आहे चला होऊन जाऊ द्या पटापट. एक संख्या मालिका दिली. संख्या मालिकेमध्ये इथं क्वेश्चन मार्कच्या बदली म्हणजे इथं काय येईल ते सांगायचं तुम्हाला लोकांना. ठीक आहे 65 दिला, इथे 126 दिला, इथे 217 दिलाय 344 आणि मग पुढे काय. ठीक आहे संख्या जरा जास्तच भलत्याच मोठ्या दिसतात. 2 अंकी डायरेक्ट 3 अंकी डायरेक्ट परत बाबा कुठे 126 217 कुठलं कुठे गेलं ते. आपले थोडे घन वगैरे पाठ असावेत अशी अपेक्षा असते. मग तुम्हाला लोकांना मी म्हटलं एकाचा घन किती ते 1, 2चा घन किती